सकाळीच हात साज मैदानात आला त्यावेळेला बरेच जण म्हणले आवताची बैल मैदानात कशाला आणले, परंतु त्याच बैलांनी सिद्ध करून दाखवलं आणि फायनल साठी पात्र होऊनही सिद्ध करून दाखवलं. सेमीफायनल 8चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्री सालपाई देवप्रसन्न सरपंच ग्रुप आसनगावकरांचा सुंदर आणि नंद्या ही गाडी फायनल साठी पात्र ठरली. मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुधेबावी या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं खासदार केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये एका गाडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मित्रांनो, ती गाडी म्हणजे आसनगावकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला नांद्या. तर मित्रांनो, ही गाडी पळाली सेमी क्रमांक 8 मध्ये आणि फायनलची मानकरी ठरली आणि आत्ता फायनल पळून आलाय आणि फायनलमध्ये ते 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची विभागून मानकरी ठरलेली आहेत. आणि मित्रांनो, या मुलाखतीची खासियत सांगायची म्हटलं तर तुम्ही सेमी 8 पाहिला असेल. सेमी 8 पळून आल्यानंतर या गाडीने निकाल घेतला त्यावेळेस मोरे सरकारांनी आवर्जून लाईव्हमध्ये उल्लेख केला की सकाळी ही गाडी ज्यावेळेस गटाला पळायला आली होती त्यावेळेस बरेच जण म्हणले होते की आवताची बैल कशाला आणली, पण त्यांना सिद्ध करून दाखवलं की ती काय ताकदीची आहेत. तर दादा, पहिल्यांदा ह्या वाक्याच्या विषयी काय सांगाल? ज्यावेळेस आम्ही सकाळी मैदानात आलो ना तसं आम्ही बैल गटाला घेऊन निघालो. त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटलं की हे बैल आवताची त्यांनी काय करणार ती, मग त्यांनी ते 8 नंबर सीमित त्यांना ते सिद्ध करून दावले आम्ही आवताचं नाही. बरं बरं. आणि ते शेंगाला थोडं कलर नसल्यामुळे ह्याच्यामुळे ती तशी वाटते ती, पण तशी नाहीत ती. बरं, तशी नाही. बरं. ही रेग्युलर आपली मैदानातली रेसचीच बैल आहेत. फक्त शिंगाला कलर नसल्यामुळे बऱ्याच जणांचा समज गैरसमज होतोय की हे त्यांना लोकांना वाटतं कसं की आवताचीच बैल आहे ती. बरं. आपण मला वाटतं दादा, मी पठारवाडीला पण तुमची मुलाखत घेतली होती आणि मध्ये एका कुठल्या तरी मैदानात पण आपली मुलाखत झाली होती. तर दादा, काय सांगाल सुंदरच्या विषयी? सुंदर कुठल्या खांदी काय? सुंदर हा 2 खांदी बाहेरनं फिट पडतो. बाहेरनं आत्ता चालू झाला त्याचा हा 12वा गोला आजचा. 12वा. किती महिन्यामध्ये दादा? आत्ता 1.5-2 महिन्यात 12वा गोला त्याचा. अरे वा, 12वा. कंटिन्यू फायनलला का? हा. क्वार्टरला पण नाही, कंटिन्यू नाही, फायनललाच. कुठली सांगता येतील का दादा मैदानात? पहिलं आपण पटरवाडीचं केलं. बरोबर. हां. परत बनपूर 1 नंबर केला. बर. परत शिरंब्यात केला. बर. परत बेलमाचीत केला. बर. विंगमध्ये 2 नंबर केला. विंगमध्ये. हां. त्यानंतर ना एवढं सांगता येणार नाही ना. आज बी 4-5 आम्हाला विभाग नंबर मिळाला. आज साधारणतः 12वा फायनल त्याचं. 12वा फायनल. 1.5 महिना का 1 महिन्यात? 1.5 महिन्यात. 1.5 महिन्यात यात्रेच्या पिरियड पासून. हा. बरं. बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असा पळतो. पटरावाडीला सुरुवात झाली होती त्याची गुलाल द्यायला. आता 12व्या वेळेस बघा, एक कंप्लीट 12 मैदान झाल्यानंतर आज पुन्हा मुलाखत घेतो आपण त्याची. दादा, काय सांगाल ज्यावेळेस मोरे सरकारांनी उल्लेख केला त्या बाबतीतला आणि त्यानंतर त्यांनी एक चांगलं पण त्यांचं म्हणजे कर्तृत्व सिद्ध झालेलं वाक्य पण वापरलं की त्यांनी करून दाखवलं, तर काय सांगाल त्याच्याविषयी? सकाळी मैदानात आल्यानंतर बरेच लोक बोलले की आवताची बैल येते. त्यावेळेस मी गट त्यांना फरकानच काढला. सीमेला गेलो. 8 नंबर सीमेत आमची गाडी लागली. 3 नंबर तासावर गाडी लागली. त्यावेळेस त्यांना टांग्याने सीमी पास केला. त्यावेळेस त्यांना सिद्ध करून दावलं की आम्ही आवताचं नाही, आम्ही पळणारच बैल, ओरिजिनल पळणारी बैल आहेत. बरोबर. दादा, तुमचं नाव सांगा. मी अमोल चव्हाण. बरं. आणि हा कुणाचा बैल आहे, कुठं असतो? हा बैल असतो आसनगावमध्ये. संतोष शिंदे, सरपंच ग्रुप आसनगाव, सालपाई देवी प्रसन्न. मी तिकडनं घरनं निघालो होतो, जरा काम होतं म्हणून मित्रांनो आज सकाळी आलो नाही. पण ज्यावेळेस ते लाईव्हचं वाक्य ज्यावेळेस ऐकलं मी, ते पण मनाला म्हणजे हे होणार होतं, टच होणार कुठंतरी. म्हटलं आज गेलं की पहिले ह्यांची मुलाखत घ्यायची. आणि ह्याचा पैरेकरी कोण होता दादा? नंद्या होता. नंद्या होता. गाव कुठलं? गोपनी. बरं. तर कसं काय पायरा काढण्यात आला त्याचा? पायरा हा सरपंचांनाच केलेला. बरं. आणि आम्हाला कोणाला माहित होतं, आम्हाला मैदानात आल्याच पायरा काढला. तिथे खाली एखादी बांधलाय का? त्याच इथे पलीकडच्या साईडला खाली बांधलेला आहे बघा तो. आणि हे इकडे एकदम वर एवढ्या हवेला का बांधलाय का? सकाळीच बांधायचं, थोडी जागा गर्दी होती ना, त्याच्यामुळे आम्ही वर आला. बरोबर. बाकी आता कसं काय नियोजन ह्याचं? किती दिवसांनी पळवताय काय? आम्ही 5व्या-6व्या दिवशी काढतो बाहेर. 6व्या दिवशी बाहेर काढताय. बरं दादा, एवढं बैल सुंदर पळतोय, सुंदरच पळतोय, पण चर्चा का होत नाही काय मोठी लोक पायरा देत नाही ती. त्याच्यामुळे आमची घरची बी गाडी चांगली पळती. बरं. आज तो बी क्वार्टर राहिला, आमचा चेंडू बी क्वार्टर राहिला. क्वार्टरला राहिला. दावणीचा जास्त करून आमची घरचीच गाडी चेंडू आणि सुंदर. आजच गाडी फुडली. महिन्यात गाडी फुडली आज. बरं. आणि म्हणजे तो पण ह्याच्या बरोबर बऱ्याच वेळा गुलालात राहिला. घरचीच गाडीच गुलाल आमचं. 10 गुलाल घरचीच गाडीचं इथं. आणि आज तो 2 गुलाल फक्त वेगळं झाला. आजचा गुलाल आणि त्याचा गुलाल फक्त. बरं. बाकी काय सांगाल अजून? त्या गाडीची सरपंच ग्रुप आसनगाव, त्या गाडीची चर्चा अशी आहे की सर्व लोक म्हणतात लोकांची घरची गाडी पळत नाही, हीच गाडी कशी काय घरची पळती? बरं. त्यांना नशीब लागतं का? त्याला नशीब आहे.
नशीब आहे बरोबर. सरपंच ग्रुप आसनगावचं नशीब आहे म्हणायचं ते. सालपाई देवीचे बी आमच्या आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहेत. बरं, देवीचा पण आशीर्वाद आहे. असंच कायम गुलाबात राहा. त्याच्याबरोबर कोण पहिरे करत होता दादा आज? त्याच्याबरोबर हे होता रायबा किनीचा की नाही रायबा होता. मग चांगलं नियोजन केलं होतं येऊन तुम्ही. चांगलं केलेलं, पण ती बी गाडी आमची सीमेला कडन लागली. बरं. 6 नंबर तासांना गाडी लागली, हां. ती बी क्वार्टर राहिली गाडी. क्वार्टर राहिली. बरं चालते, तुमचं अभिनंदन. आता आम्ही जातो नंद्याकडे, नंद्याची मुलाखत घेतो. आज सुंदर अशी गाडी पळाली तुमची दादा. चला, शुभेच्छा. सुरुवातीला की आसनगावचा सुंदर पाहिला, त्यानंतर ना खेडचा हा नांद्या आहे बरोबर का? खेडचाच का? खेड शिकमिरवाडी. खेड शिकमिरवाडी. शिकमिरवाडी. हा. बर दादा, काय सांगाल? मोरे सरकारांनी आज सेमी ज्यावेळेस गटाला गाडी जात होती त्याचा उल्लेख केला की त्यावेळेस बऱ्याच जणांना गटाला गाडी जात होती तेव्हा सकाळी म्हणली आवताची बैल कशाला आणले तिथे पळवायला. बर बर तेव्हा 22 मध्ये गट काढला त्यांनी हा. आणि शेमी मग 8 मध्ये पळाली. बर तेव्हा शेमी काढली, एक अर्धा छकड्याने काढली शेमी. बर त्यावेळेस सेमी पळून आला त्यावेळेस काय मोरे मोदी सरकारने सरकारने पुकारले सकाळी, माणसं म्हणत होती आवताची बैल कशाला आणल्यात त्यांनी करून दावलं इथं. करून दावलं? बरं. हा. कुठला आहे हा, म्हणजे प्रॉपर गाव कुठलं आहे? प्रॉपर गाव शिकमिरवाडी, शिरवळ बसून 7-8 किलोमीटर लांब आहे. बर बर. शिकमिरवाडी गाव आहे त्याचं. तुम्हाला दादा ह्यातनं काय म्हणजे आलं, म्हणजे लक्ष काय सांगायचं पुढच्यांना की बाबा काहीच नाही सांगायचं, फक्त एवढंच सांगायचं की कमी समजू नका, एवढंच सांगायचं. एवढंच सांगायचं? हा. बरं. कमी समजा नका. बरं, एवढा गरम आहे पहिल्यापासूनच? पहिल्यापासून तसं करतो अहो. ती बिना रतीवाचा रतीप तर ते काय खातच नाही. खातच नाही? मग आता नुसतं- हाताने जरी कणिक चारली तरी ते बाहेर टाक. मग काय खातो नुसतं? फक्त आपले हे असंच मका घास वैरण बरं, मका तेवढंच आहे घास. फक्त. हा. बरं बरं. आणि कुठल्या खांदी? दोन्ही खांदे कुठनं पण टाका, बाहेरनं टाकलं तरी आतनं टाका, कडे चारी खांदे बी. आणि मालक कोण आहेत? मालक आबाई केशव शिंदे, हा. सुनील दत्तात्रय शिंदे, गुलाब शेडगे, बरं. गणेश कालिदास शिंदे, पहिलवान बंटी. किती गुलाल झाले आता? अवघाला 1-2-3 महिन्यात 17 ते 18 गुलाल आहेत त्याचं. एवढं झालं गुलाल? हा, गुलाल झाले. 1 नंबर मध्ये 1 आणि 2 फक्त. आज जरा मी क्रमांक 8 मध्ये पळून आरामच मिळाला नाही बायला, बरं. त्याच्यामुळे 4 नंबर झाला आज. 4 नंबर 4 आणि 5 ही झाला. सांगता येतील का सांगा. गुलाल कुठला झाले? अंदाज गावांची नावं बिव 1 नंबर केलेला जेव्हा बरं वडगाव बीबी मध्ये केलता जेव्हा आदतला, तर पुढचं? आणि हिंगणे 2 नंबर केला जेव्हा बरं. धर्मावर त्या दिवशी माळशिरसला 2 केला. हा. परत जेव्हा बरं 1 केलता हा. श्रीनाथ केसरीला, तिथंच माळशिरस त्याच मैदानावर. हं. आणि बाकीचं मग नाही एवढं लक्ष दे. एवढं लक्षात नाही. हा. बरं बरं, चालते. पण खरंच लय चर्चा झाली त्या जोडीची. चर्चा झाली, हा. दोघं म्हणजे दिसायला एकदम प्युअर हा, ते जगात दिसली ना. घरची बैल असल्या कधी घरची एकदम. घरची, हा. गावठी लोणांमध्ये पण 2 हा, बालमा बालमा पळायला बरोबर. 40 40 बालमा बरोबर, म्हाताऱ्या बालमा हा, बरोबर. मात्र बालमा. सगळी लाडान त्याला म्हातारा म्हणतात. खतरनाक आहे पण पळायला अजून हा. बी रग आहे त्याच्यात. का हो? हा, काय रग. सांगाल त्याच्याविषयी? रगई म्हातारा शेवटी ठेवून हा. तरी बी पळतोय अजून. तरी बी पळतो. बऱ्या पाल्यांना त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे. तर काय नाद नाही करायचा बालमाचा. बालमा 40 खूप सुंदर पळतो. तर दादा, बाकी ज्यावेळेस सेमी पास केला त्यावेळेस तुमचं काय म्हणजे? सेमी पास केला तेव्हा मी खालनं वरडत गेलतो वर. बर दुरळ्यात काय दिसत नव्हती, पण सुनील मोरेने पुकारलं का नांद्या सुंदर निर्वाद वर्षेच हा. खालनं वर पळत गेलतो. इतका आनंद झालता की काय बोलायच नको. बर बर. आज खूप आनंद झाला लय या आनंद जोडीत. झालता. गंगनाथ मावना एवढा आनंद झाला. आता पुढचं नियोजन कसं काय? पुढचं नियोजन बघा इथंच पाळणार आहे परवा दिवशी आपण 1 तारखेला परवा दिवशी आदतला पाळणार आहे. आदतला पाळणार आहे. हा. बर. आणि किती दिवसाचा गॅप? तसं काय नाही. गॅप त्याला रोज पळावलं तरी ते तेवढाच पळणार. आणि हे आता गॅप दिलाय त्याच्यामुळे ते तसं करतोय. चालतंय. चला, तुमचं अभिनंदन. असंच काय मैदानात गुलाबात राहा आणि असंच कायम नाव करत राहा. धन्यवाद.